नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि करताय, पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुमची जी ही इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुमच्या ह्या गुंतवणुकीला तुम्ही एक शिस्तबद्ध आणि फायदेशीर बनवू शकता. तर ते कसे? तर SIP, STP आणि SWPद्वारे. तर आजच्या या भागामध्ये आपण याचबद्दल शिकणार आहोत. तर हे SIP म्हणजे काय, STP म्हणजे काय आणि SWP म्हणजे काय? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. पहिले तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की या मागचा जो व्हिडिओ होता ETF वर्सेस म्युच्युअल फंड, तर ह्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला, कमेंट्स मी वाचल्या, खूप छान तुमचे कमेंट्स आले आणि त्याचे उत्तरे मी तुम्हाला दिलेले आहेत. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि इथून पुढच्याही सिरीजमध्ये येणार आहे. तर ह्या भागामध्येही आपण त्याच भागाचा एक कंटिन्यू भाग आपण बघणार आहोत, की आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की ETF म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायची, केव्हा करायची आणि कुठल्या टाईपच्या ETF फंडमध्ये करायची, कुठल्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये करायची. आणि त्याच भाग आपण हा कंटिन्यू करणार आहोत. आणि ही SIP करायची तर का करायची, कुठपर्यंत करायची आणि जर शिस्त पद्धतीने जर केली तर ती आपण त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आपण एक कॉर्पस करू शकतो. आपली एक रिटायरमेंट लाईफ पण आपण एक चांगल्या प्रकारे जगू शकतो. तर कशा पद्धतीने आपण करणार आहोत या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ETF आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटद्वारे आपण SIP, STP आणि SWP या भागामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ह्यासाठी आपल्याला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि काही टर्मिनॉलॉजी समजून घ्यायच्या आहेत. तर काय आहे त्या, एक आपली लाईफची एक स्टेज असते, जीवनाची एक स्टेज असते. तर बाळ जन्माला येतं, संगोपन होतं, आपण शाळेत जातो, आपलं शिक्षण होतं, नंतर आपण नोकरीला लागतो, नंतर आपलं लग्न होतं आणि आपलं एक जीवन असं त्या पद्धतीने चालू असतं आणि नंतर आपली एक रिटायरमेंट स्टेज येते. तर ही झाली एक लाईफ सायकल. पण ह्या लाईफ सायकलमध्ये ज्यावेळेस आपण वयाच्या 25व्या वर्षी असतो, तर ती एक प्रकारचा एक मोठा टर्न आपल्या जीवनामध्ये असतो आणि तिथून आपलं लाईफ बदलायला सुरुवात होत असते. तर ही जी 25 वर्षाची प्रत्येकाची स्टेज असते ना, ही खूप महत्त्वाची असते. आणि त्या स्टेजमध्ये जर आपल्याला योग्य जर आपल्याला गायडन्स भेटलं आपल्याला, तर आपण नक्कीच त्यामध्ये जर चांगली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तर नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी, वयाच्या 40व्या वर्षी आपण रिटायरमेंट घेऊ शकतो. हे तर नक्कीच आहे. त्याकरता आपल्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करणं गरजेचं आहे. तर तो कसा करायचा, की SIP द्वारे आपण करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्या एक 3 सायकल असतात लाईफ स्टेजमध्ये. तर पहिली जर सायकल बघितली आपण, तर एक पहिली अॅक्युम्युलेशन स्टेज असते. तर त्या अॅक्युम्युलेशन स्टेजमध्ये आपण 25 ते 35 हे जे वय असतं, त्यामुळे आपण आपला पैसे, आपले सेव्हिंग हे जमा करत असतो त्या पिरियडमध्ये. साधारणतः 40 वर्षापर्यंत हे आपण करत असतो. त्यानंतर एक 45 ते 55 आपण नियर टू द रिटायरमेंट असतो, जवळपास येत असतो रिटायरमेंटच्या. त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट आपण चालूच असते आपली. त्यावेळेस आपली मुलांचे एज्युकेशन एक हायर पीकला आलेली असतात. त्यांचं हायर एज्युकेशन चालू असतं, त्यावेळेस चालू होतं. आणि ज्यावेळेस आपण 55, 58, 60च्या दरम्यान येतो आणि त्यानंतर आपण रिटायरमेंट फेजमध्ये गेलेलो असतो. त्यानंतर आपल्या रिटायरमेंट नंतर पैसा लागत असतो. तर हे सगळ्याची तरतूद करणे म्हणजेच आपली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करणं, यालाच म्हणतात SIP. तर याचा फायदा आपल्याला जीवनभर होत असतो. जीवनामध्ये आपण वयाच्या 25व्या वर्षी आपण आपली इन्व्हेस्टमेंट सुरूच केली पाहिजे. मला असं वाटतं की ज्ञान आणि शिस्तीद्वारे आपल्या सर्वांना आर्थिक शांती मिळते आणि ही शक्य आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. तर जीवनाची जी आपण सायकल बघितली, त्यामध्ये अक्युम्युलेशन स्टेजमध्ये आपण ज्यावेळेस असतो, तर त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे की 25 ते 45 त्यावेळेस मग आपण पैसा आपल्याला लवकर मल्टिप्लाय व्हायला पाहिजे असतो. तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, की आपला जो फंड आहे, आपलं जे काही सेव्हिंग्ज आहे, तर ते आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, ETF फंडमध्ये किंवा डायरेक्ट इक्विटीमध्ये लावायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण नियर टू द रिटायरमेंट असतो, तर त्या काळामध्ये आपला जो सेव्हिंग आहे ती डेप फंडमध्ये, त्यामध्ये रिस्क कमी असते. तर अशा फंडमध्ये आपण आपल्या पैसा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण रिटायरमेंट स्टेजला असतो, त्यावेळेस आपला पैसा आपल्याला सिक्युअर पैसा लागत असतो त्यावेळेस. तर फिक्स्ड इन्कम यायला पाहिजे असतो त्या केसमध्ये आणि रिस्क कमी लागते आपल्याला. त्या केस आपण त्या रिटायरमेंट स्टेजमध्ये आपण रिस्क घेऊ शकत नाही. तर त्या केसेसमध्ये आपल्याला बॅलन्स्ड फंडमध्ये आपल्याला पैसा असावा पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपली जीवनभराची इन्व्हेस्टमेंट आपण वेगवेगळ्या फंड्सद्वारे करू शकतो. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, लाईफच्या स्टेजेसमध्ये आपण हे फंड्स आपण म्युच्युअल फंड्स जे आहेत आपण व्यवस्थितपणे आपण आपले फाइंड केले पाहिजे. तरच आपली ही इन्व्हेस्टमेंट जर्नी ही व्यवस्थित होणार आहे.
आता एस-आय-पी मध्ये काय असतं, की म्युच्युअल फंड आणि ETF हे दोन्हीही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एका रकमेने करू शकता किंवा नियमित करू शकता. जसं क्वार्टरली, महिन्याला, आठवड्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यामध्ये ॲव्हरेज कॉस्ट ठरवली जाते आणि जर तुमचं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची जर तुमची संपत्ती निर्माण करायची असेल, स्ट्रॅटर्जी असेल तुमची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, तर तुम्हाला हे नक्कीच फायदेशीर ठरते. आता एस-टी-पी म्हणजे आपण बघितलं की सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. प्रामुख्याने लमसम अमाऊंट म्हणजे मोठी रक्कम तुम्ही ट्रान्सफर करू शकता इक्विटी टू डेप्ट. आणि जर SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये जी काही तुमची जमा केलेली रक्कम असते ती ठराविक हप्त्याने तुम्हाला परत मिळते, जसं मी सांगितलं. आता आपण SIP चे काही फायदे बघणार आहोत. तर कमी पैशांनी सुरुवात करू शकता तुम्ही. ₹500 सुरुवात करू शकता. त्यामुळे मार्केटला तुमची जी काही वेळ साधण्याची पण गरज नाही. तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट असते त्यावेळेस तुम्ही, मार्केट डाऊन असतं त्यावेळेसही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, मार्केट वरती असतं त्यावेळेसही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. त्यामुळे तुमचा एक ॲव्हरेज त्यामध्ये तुम्हाला मिळून जातं. ते केल्याचा काय फायदा होतो, तुमचं कंपाऊंडिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणजे CAGR, कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रिटर्न, याची शक्ती म्हणजे याची काय आहे ही अनुभवाला आपल्याला भेटते. तर STPचे काय फायदे आहेत ते आपण बघूया. STPचे काय फायदे आहेत, तर यामध्ये आपलं जे काही रिस्क मॅनेजमेंट असतं यामध्ये आपण त्याच्यातून फायदा आपल्याला भेटतो. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी हायर रिस्क आहे, म्हणजे इक्विटीमध्ये शक्यतो हायर रिस्क असते, मग आपण काय करायचं, इक्विटीमधली रिस्क आपण ती डेप फंडमध्ये टाकायची. डेप फंडमध्ये काय असतं, की रिस्क ही थोडीफार कमी असते ॲज कम्पेअर टू इक्विटी. त्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बॉन्ड्स वगैरे या सगळ्या याच्यामध्ये डेप फंडमध्ये असतात. एक फिक्स प्रकारचा रक्कम तुम्हाला रिटर्न त्यामध्ये मिळाला. त्यामध्ये हाय व्हॉलॅटिलिटी असते मार्केटमध्ये, तर त्यावेळेस ते आपल्याला कम्पेन्सेट करायला भेटते याच्यामध्ये. त्याने डेप टू इक्विटी, स्थिर उत्पन्न देणाऱ्या फंडमधून इक्विटी हळूहळू काढण्यासाठी उपयुक्त ठरते, हे मी जसं सांगितलं तसं. त्यानंतर SWPचे फायदा काय होतं, की आपल्याला नियमित उत्पन्न मिळतं. जसं की रिटायर्ड लोकांसाठी मी सांगितलं तुम्हाला, की जे रिटायर्ड लोक आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे. तर नक्कीच रिटायरमेंट लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे SWPचा. त्यानंतर त्यांना बाकीच्या उत्पन्नाची गरज पडत नाही. त्यानंतर टॅक्स एफिशियन्सी, जसं की डिव्हिडंड वर होणारा जो टॅक्स आहे त्या तुलनेत फार कमी असतो. आणि कंपाऊंडिंग तर हा चालूच असतो. तुमचं जर इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट आहे तुमची ती तशीच असते, त्याच्यावर तुमचं व्याज चालूच असतं. आणि त्याच्यावर तुम्हाला ती दर महिन्याला तुम्हाला जसे की मिळत असते रक्कम, तुमच्या एक सॅलरी सारखी तुम्हाला रक्कम ती दर महिन्याला दिली जाते, तुम्ही तुमच्या ठरवल्याप्रमाणे. आता SIP ही कोणासाठी आहे, तर ज्या गुंतवणूकदारांना एक काहीतरी गोल ठरवलेलं आहे, जीवनाचा काहीतरी गोल आहे, लॉंग टर्म गोल ठरवलेला आहे, त्यांचं मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं लग्न आहे, हायर एज्युकेशन असतं, कुणाला फॉरेन कंट्रीजमध्ये मुलांना शिकवायचं असतं, कुणाचा रिटायरमेंटचा प्लॅन असतो. तर अशा प्रकारे ज्यांची लॉंग टर्म जी स्ट्रॅटर्जी आहे त्यांच्यासाठी ही फार गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी योग्य आहे. याच्यासाठी एक एक्झाम्पल जर आपण घ्यायचं ठरलं, की जर तुम्हाला महिन्याला 5,000ची SIP करायची आहे आणि जर तुम्हाला जर 12% जर त्याचा परतावा जर मिळाला, तर 15 वर्षात जवळपास ही रक्कम 50 लाखाहून जास्त होते. तर STP ही कुणासाठी आहे, तर ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे पण ती थेट इक्विटीमध्ये गुंतवायची नाही आहे त्यांना, आणि ज्यांना हळूहळू बाजारात शिरायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा STP खूप महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये रिस्क ही कमी असते. उदाहरणार्थ की 5 लाख रुपये डेप फंडमध्ये तुम्ही जर गुंतवलेले तर दर महिन्याला 25,000 इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर केले, तर तुम्हाला मार्केटचा चढ उताराचा प्रभाव हा कमी जाणवेल. तर हे एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी देत आहे. आणि SWP कुणासाठी आहे, तर रिटायर्ड व्यक्तींसाठी आहे, ज्यांना नियमित उत्पन्न हवं आहे आणि ज्यांना फक्त परतावा घ्यायचा आहे त्यांच्यासाठीच SWP आहे. तर याचं जर एक्झाम्पल बघितलं, तर तुमचं जर एखादा म्युच्युअल फंडमध्ये 50 लाख रुपये आहे आणि दर महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच बँकेच्या FD पेक्षा जर तुम्हाला त्यामध्ये चांगलाच परतावा मिळेल. तर अजून एक एक्झाम्पल मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, की कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यात कशा पद्धतीने आपल्याला ते रिटर्न मिळू शकतात. आता थोडक्यात आपण बघणार आहोत, की SIP म्हणजे काय, की एक नियमित गुंतवणूक करण्यासाठी SIP वापरले जाते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्यानंतर STP म्हणजे की एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर करणं, शिस्तबद्ध ट्रान्सफर करणं. त्यानंतर SWP म्हणजे नियमित उत्पन्न मिळण्यासाठी. आणि तुमच्या आर्थिक गरजेनुसार तुम्ही तुमचा एक प्लॅन निवडा
आणि त्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट करत राहा. आता कसं करणार तुम्ही ह्या? तर हे काही फंड्स आहेत, समजा काही बॅलन्स फंड आहेत, काही इक्विटी सेव्हिंग स्कीम आहेत, काही शॉर्ट टर्म डेबिट फंड आहेत, त्यानंतर निफ्टी ETF आहेत आणि गोल्ड ETF आहेत. तर ह्या पाचमध्ये जर तुमचे फंड तुम्ही जर विभागले, तुमची इन्व्हेस्टमेंट जर विभागली, तर नक्कीच तुम्हाला चांगलं रिटर्न यामध्ये भेटू शकतं. जसं मी म्हटलं होतं की एक एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेशन करून बघूया, की जर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये पाहिजे, जर तुमचा आजचा खर्च तुमचा 1 महिना आहे आणि तुम्ही ते करतायत, तर काही दिवसानंतर तुम्हाला 1 लाख रुपये तुमच्या दर महिन्याला यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं रिटायरमेंट नंतर. जर ही एक सेक्युर्ड रक्कम असणार आहे, म्हणजेच की वर्षाला 12 लाख रुपये तुम्हाला हवे आहेत. जर आपण यामध्ये 7% जरी परतावा पकडला, तर तर याची रक्कम होते, बघा कॅल्क्युलेशन करून बघितलेली मी, 1,71,00,000 रुपये, 42,857. जवळपास इतकी रक्कम ती तुमच्या अकाउंटला, तुमच्या फंड्सला जमा पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला जवळपास 1 लाख रुपये महिना इझिली भेटू शकतो. तर मित्रांनो, हे होतं आजचं विश्लेषण SIP, STP आणि SWP बद्दल. तर मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. कसं वाटलं तुम्हाला हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल, तर माझ्या चॅनलला बघत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.